मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। ती अपडेट म्हणजे या ठिकाणी सर नेमके मुख्यमंत्री लाडकी बहीणची योजना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये चालू केलेली आहे। ही चालू केलेल्या योजनेला दर महिन्याला जे माता भगिनींना या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहेत, हे 1500 रुपये दर महिन्याला नेमके मिळत असताना आता पहिला हप्ता नेमका कधी मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत। चला बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी पारनेर या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये बघा या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे। घोषणा अशी आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधन सणाला या ठिकाणी माता भगिनींच्या खात्यामध्ये म्हणजेच 19 ऑगस्टला या ठिकाणी जमा होणार आहेत। बघा, यांनी सांगितलं की माता भगिनींना 19 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या सणाला आम्ही या ठिकाणी पैसे देणार आहोत। 19 ऑगस्टला हे तब्बल पैसे 2 महिन्यांचे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। म्हणजेच बघा या ठिकाणी एक आहे तुमचा जुलै महिन्याचे पैसे, ओके, जे 15 जुलै पासून चालू आहे, आणि दुसरं म्हणजेच 15 ऑगस्ट पर्यंत म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे, असे 2 महिन्याचे पैसे एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये म्हणजे 19 ऑगस्टला 2 महिन्यांचे पैसे देण्याचा विचार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। ही माहिती किंवा माझ्या मनानं दिलेली नाहीये, ही या ठिकाणी अजित पवार यांनी पारनेरमध्ये चालू असणाऱ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलेली आहे। आणि बोलता बोलता थोडेसे ते बघा मिश्किल बोलले, कारण कोणतीही सरकारी योजना काढते तर तुमच्या माझ्या हितासाठीच काढत असं नाही, पहिलं हित त्यांचं असते हे लक्षात ठेवा। मग त्यांनी काय सांगितलं, बहिणींनो आता विधानसभेला लक्ष ठेवा, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद, अजित पवार यांचं विधान। आता बघा हे विधान पारनेरमध्ये त्यांनी केलं, हे काय मी माझ्या मनाला नाही सांगत, काही का करू न, पण आमची एवढीच आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर तुमचे जे तुम्ही पैसे जे देणार आहेत ते खात्यामध्ये लवकरात लवकर डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हावे। म्हणजे 19 ऑगस्टला तुम्ही जे या ठिकाणी पैसे देणार आहात ते 3000 रुपये त्यांनी सांगितलेलं आहे। बघा जवळपास 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत 2 महिन्याचे। मग आता काही माता भगिनी म्हणतील आमचा तर अजून फॉर्म भरायचा राहिला, काळजी करू नका, तुमचा जरी फॉर्म भरायचा राहिला असेल तरी या माता भगिनींना 18 ऑगस्ट पर्यंत जे फॉर्म पात्र होणार आहेत त्यांना हे पैसे मिळतील। मग एखादी माता भगिनी म्हणाल 19 असेल, 20 असेल, 21 असेल, ते 31 ऑगस्ट पर्यंत जर आम्ही फॉर्म भरला तर मग आमचं काय, काळजी करू नका, तुम्हालाही पैसे मिळणारच आहेत। फक्त सुरुवातीला यांना 2 महिन्याचे मिळतील तर तुम्हालाही मिळणार आहेत। असं नाही होणार की तुमचा फॉर्म 19ला भरला म्हणजे तुम्हाला 19च्या पुढचे पैसे मिळतील, असं होणार नाही। तुम्हालाही फॉर्म जुलै महिन्यापासून फॉर्म भरले, उशिरा जरी फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला पैसे जुलै महिन्यापासूनच मिळणार आहेत। त्यामुळे इथं जास्त माता भगिनीनं अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही, ओके। त्यामुळे काळजी करायची काम नाही, तुम्हालाही पैसे सुरुवातीपासून मिळणार आहेत। फक्त ज्यांचे फॉर्म पात्र येतं त्यांना 19 तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म या ठिकाणी पात्र होतील त्यांना या ठिकाणी 3000 मिळतील, ज्याचे 19च्या नंतर फॉर्म भरल्या जाईल किंवा पात्र होतील त्यांना नंतर मिळतील, ओके। तर ही महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। 19 तारखेला तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। सर्वांना विनंती आहे, गरजू महिला, कुटुंब, भगिनींपर्यंत, मातापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। हे चॅनल तुमच्या पाल्यांचं उज्ज्वल भविष्य घडवणारं, नवोदय, स्कॉलरशिप, त्यासोबत शिष्यवृत्ती, महाराष्ट्रातील तमाम MTS, NTS ज्या काही एक्झाम आहेत तुमच्या शालेय स्तरावर तुमच्या घरातील विद्यार्थ्यांचं, लेकरांचं या ठिकाणी एक दैदिप्यमान असं यश संपादन करून देण्यासाठी हे चॅनल आम्ही उघडलेलं आहे। चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। नवोदयला लागण्यासाठी, स्कॉलरशिपला लागण्यासाठी हे चॅनल फार आणि फार महत्त्वाचं आहे, पण चॅनलला नक्की जॉईन व्हा। थँक्यू, धन्यवाद।